नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर। तर बघा मित्रांनो, दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की पोलीस भरती 2024 संदर्भात। तर बघा मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे। अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करू शकणार आहात। तर बघा, पोलीस भरती संदर्भाची मोठी अपडेट काय ती संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता। बघा, 17,000 जागांसाठी 17 लाख अर्ज, पोलीस भरतीचे चित्र, भरती प्रक्रिया उरकण्याचे गृहविभागासमोर आव्हान। अतिशय महत्त्वाची बातमी पाहू शकता। बघा, 29 तारखेची राज्यभरात पोलीस खात्यात 17,471 जागांची भरती होत आहे। त्यासाठी राज्यातील 17,76,000 बेरोजगार तरुणांनी अर्ज केलेले आहेत। त्यात अभियांत्रिकी झालेल्या तरुणीसह DTED BEd झालेल्यांसह बहुसंख्य उमेदवार पदवीधर असल्याची वस्तुस्थिती आहे। राज्यातील बेरोजगारीचे दर्शन यापूर्वीच्या शासकीय विभागांच्या भरतीतून समोर आलेले आहे। जिल्हा परिषद तलाठी भरतीत देखील जागांच्या तुलनेत 10 पट अर्ज आले होते। आता पोलीस बॅट्समन या पदभरतीत एका जागेसाठी तब्बल 780 उमेदवार रिंगणात आहेत। तुरुंग शिपाई या पदासाठी एका जागेकरता 206, तर पोलीस चालक पदासाठी एका जागेसाठी 117 उमेदवार भरतीच्या मैदानात असणार आहेत। एकूणच या पोलीस भरतीत एका जागेसाठी 102 उमेदवारांची परीक्षा होईल। मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्यांपैकी एका जागेसाठी 10 उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड होणार आहे। तर बघा, 1:10 या रेशोनुसार त्या ठिकाणी निवड केली जात असते। लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजे 4 जून नंतर मैदानी चाचणीला सुरुवात होईल। उन्हाची तीव्रता पाहून सकाळच्या सत्रातच मैदानी चाचणी होणार आहेत। साधारणतः दिवाळीपूर्वी लेखी परीक्षा होऊ शकते, पण विधानसभेच्या आचारसंहितेत किंवा कामकाजामुळे या परीक्षेला अडचणी येणार नाहीत, या दृष्टीने गृह विभागाकडून नियोजन सुरू आहे। लोकसभा निवडणूक व आचारसंहिता आणि पुन्हा सप्टेंबर-ऑक्टोबरमधील विधानसभा निवडणूक व आचारसंहिता यावेळी बहुसंख्य पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तावर असतात, त्यामुळे भरतीसाठी मनुष्यबळ उपलब्धतेची अडचण येऊ शकते। या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक सुरू होण्यापूर्वी गृह विभागाला सध्याची भरती उरकावी लागणार आहे, अशी सद्यस्थिती आहे। तर बघा, पुढे जर आपण पाहिलं तर विधानसभेची आचारसंहिता देखील लागणार आहे, त्यामुळे त्यावेळेस सुद्धा जे काही मनुष्यबळ आहे ते उपलब्ध राहणार नाही। म्हणून त्या अगोदर तुमची जी काही मैदानी चाचणी असेल किंवा पोलीस भरती असेल ती उरकण्याची त्या ठिकाणी गृह विभागासमोर मोठा जो काही पेच आहे तो निर्माण झालेला आहे। तर अतिशय महत्त्वाची या ठिकाणी माहिती होती। अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।